क्वेश्चन समजून घ्या, मला सांगा. आयन आणि सल्फर रिॲक्ट होऊन प्रोडक्ट देते. त्यामध्ये तुम्हाला आयन आणि सल्फर मधला काय विचारले तर रिमिटिंग रिएजंट. आयनचा मास किती दिले सांगा. आयनचा मास किती दिलाय 46. आयनचा मास 46 ग्रॅम दिलाय आणि सल्फरचा मास किती दिलाय 32. तर जरा मी जे सांगते ते ऐकून घ्या. आयन आणि सल्फर दिलंय, ह्याची स्टँडर्ड कंडिशन पहिला माहित असायला पाहिजे. काय माहित असायला पाहिजे? स्टँडर्ड कंडिशन काय आहे? 1 मोल ऑफ आयन, 1 मोल ऑफ आयन रिॲक्ट्स विथ 1 मोल ऑफ सल्फर. आणि 1 मोल ऑफ आयन 1 मोल ऑफ सल्फर रिॲक्ट होतो. 1 मोल ऑफ आयन म्हणजे किती ग्रॅम असणार आहे? त्याचा मोलार मास. 1 मोल ऑफ आयन म्हणजे किती ग्रॅम असणार आहे? 56 ग्रॅम. 56 ग्रॅम ऑफ आयन. आणि 1 मोल ऑफ सल्फर म्हणजे किती असते तर 32 ग्रॅम ऑफ काय असते तर सल्फर असते. आता नॉर्मली इथंच तुम्हाला आन्सर मिळतोय. इथं बघा 56 ग्रॅमला 32 लागतंय, तर 46 ग्रॅमला त्यापेक्षा काय लागणार आहे? कमीच लागणार आहे. पण आहे अवेलेबल किती? 56 ग्रॅमला काय लागतंय 32. 46 ग्रॅमला किती लागणार? त्यापेक्षा कमीच लागणार आहे. येस ऑर नो? येस ऑर नो? हा, मग आपण काय म्हणतो? आहे अवेलेबल आणि रिक्वायर्ड ह्यामध्ये फरक असतो. काय असतो? अवेलेबल आणि रिक्वायर्ड. चला आपण ऍक्च्युअली सॉल्व्ह करून दाखवूया. आपण कम्पेअर करूया आयनला सल्फर बरोबर आणि आयनच्या मास पासून किती सल्फर मिळायला पाहिजे. आता मी म्हणते की अवेलेबल सल्फर किती आहे? अवेलेबल सल्फर किती आहे तर अवेलेबल सल्फर आहे 32 ग्रॅम. गिवन मध्ये मोलार मास मध्ये असतो किंवा नंबर ऑफ मोल्स मध्ये पण असू शकतो. आणि हा मास आहे, मोलार मास नाही. हे जे आपण लिहितो हे मोलार मास. नॉर्मली जर तुम्हाला मासेस दिले जातात, काय दिले जातात? मासेस. तर मासेस दिले तर मोलार मास कम्पेअर करायचे आणि नंबर ऑफ मोल्स दिले तर मोल्स कम्पेअर करायचे. ठीक आहे. आता आपण काय म्हणणार आहे? 56 ग्रॅम ऑफ आयन gives 32 gram of what? Sulfur. Then 46 gram of iron gives X gram of what? Sulfur. So 56 into X is equals to 32 into 46. So X is equals to 32 into 46 divided by 56. काय आन्सर येते बघा ह्याचं? आन्सर फाइंड करायचं पटकन. सो किती ग्रॅम लागला तर 27 4 5 4 1s are 4 4 4s are 16 4 1s are 4 5s are 4 6s are 4 20 4 6s are 4 7s are 4 8s are 32. हाँ 7s are 4 1s are 8 into 13 divided by 17 किती येते बघा. हा 8 into 13 divided by 17 किती येते बघा. ट्वेंटी 7 आहे, सॉरी 17 नाही 7 आहे.
20 कैसा 13 चा किती येते 7 वन 7 टू 14 येते 7 वन 7 येणार कारण 1 1 4 आहे तर कॅल्क्युलेशन जरा बघा हा 2 2 जा 23 येणार 23 इंटू 8 23 इंटू 8 किती येते बघा हा 23 इंटू 8 8 वन 6 184 7 वन 7 2 काय येणार आहे तर 14 ब्रिंग डाऊन टू 4 7 7 14 4 5 6 7 8 5 6 7 8 7 5 35 7 6 42 48 7 1 7 2 14 60 7 5 35 7 6 48 7 5 7 7 7 47 7 8 56 7 9 7 8 56 26 पॉइंट कसलं नाही नाही पहिला स्टँडर्ड रिएक्शन सांगा किती आहे रिएक्शन काय आहे 4 टाइम्स अमोनिया प्लस 5 टाइम्स O2 gives 4NO प्लस 6H2O ही रिएक्शन आहे ओके आणि ह्यामध्ये विचारले की जर तुम्ही 1 मोल ऑफ काय घेतला 1 मोल ऑफ काय घेतला अमोनिया आणि 1 मोल ऑफ काय घेतला O2 जरा ऐकून घ्या मी काय सांगते जर 1 मोल ऑफ अमोनिया घेतला आणि 1 मोल ऑफ काय घेतला O2 तर हाऊ मेनी moles of NO are formed how many moles of what are formed NO डायरेक्टली लिमिटिंग रिएजंट नाही विचारलेलं इथे लिमिटिंग रिएजंट विचारलेलंच नाहीये म्हणजे लिमिटिंग रिएजंट काढायचं नाही का सगळ्यात पहिली गोष्ट जेव्हा तुम्हाला 2 रिएक्शन दिलेत त्यातलं जो लिमिटिंग रिएजंट आहे हे समजत नाही तेव्हापर्यंत पुढे रिएक्शन होऊच शकत नाही कारण तुमचा लिमिटिंग रिएजंट कम्प्लिटली रिएक्ट्स इन द रिएक्शन अँड स्टॉप्स दी रिएक्शन देताना तुम्हाला सांगितलंय की ही स्टँडर्ड रिएक्शन आहे नक्की पण 1 मोल ऑफ अमोनिया आणि 1 मोल ऑफ O2 वापरलंय तर ह्या दोघांमधला लिमिटिंग रिएजंट कोण आहे पहिला फाइंड करायचा आणि त्या लिमिटिंग रिएजंट वरनं फाइंड करायचं की NO किती फॉर्म होते काय किती फॉर्म होते NO काल आपण एक मोल रेशो काढलेलं काय फाइंड केलेलं मोल रेशो आता ठीक आहे इथं बघा रिक्वायर्ड स्टॉइशियोमेट्रिक मोल्स लिहूया पहिला स्टॉइशियोमेट्रिक मोल्स किती आहेत स्टॉइशियोमेट्रिक मोल्स इथं लक्षात स्टॉइशियोमेट्रिक मोल्स अमोनियाचं आणि ऑक्सिजनचं किती आहे अमोनियाचं अमोनियाचं 4 आहे आणि ऑक्सिजनचं किती आहे तर 5 हा हे स्टॉइशियोमेट्रिक रेशो आहे आणि अवेलेबल मोल्स किती आहेत आपल्या याच्यामध्ये 1 मोल ऑफ अमोनिया आणि 1 मोल ऑफ काय तर ऑक्सिजन ह्याचं काय फाइंड करायचं मोल रेशो कसा असतो मोल रेशो अवेलेबल मोल्स डिवायडेड बाय स्टॉइशियोमेट्रिक मोल्स म्हणजे स्टॉइशियोमेट्री मध्ये जेवढे मोल्स अवेलेबल आहेत तर मला सांगा अवेलेबल मोल किती आहे अमोनियाचा 1 आणि अमोनियाचे स्टॉइशियोमेट्रिक मोल्स किती आहेत तर 4 सिमिलरली ऑक्सिजनचा अवेलेबल काय आहे 1
आणि स्टॉइशियोमेट्री मध्ये किती आहेत 5, म्हणजे हा 0.25 रेशो आला, हा 0.25 आला आणि हा काय आला 0.20. मी तुम्हाला काय सांगितलेलं, ज्याचा मोल रेशो कमी येतो ज्याचा तो लिमिटिंग रिएजंट, ज्याचा मी काल तुम्हाला असं लिहून दिलेलं होतं, ज्याचा मोल रेशो कमी येतो तो काय असणार आहे, तो लिमिटिंग रिएक्ट. इथं लिहिताना लिहायचं काय, मोल रेशो ऑफ ऑक्सिजन. कोणाचा मोल रेशो, ऑक्सिजन. मोल रेशो ऑफ ऑक्सिजन इज लेसर दॅन मोल रेशो ऑफ व्हॉट, अमोनिया. मग काय म्हटलंय, ज्याचा मोल रेशो कमी तो लिमिटिंग रिएजंट. मग कोण लिमिटिंग रिएजंट असणार आहे, ऑक्सिजन. सो O2 इज अ लिमिटिंग रिएजंट. आणि एकदा लिमिटिंग रिएजंट मिळाला तर त्या लिमिटिंग रिएजंट वरनच आपण किती प्रोडक्ट फॉर्म होत आहे हे फाइंड करू शकतो. लिमिटिंग रिएजंटची स्टॉइशियोमेट्री आपण प्रोडक्टच्या स्टॉइशियोमेट्री बरोबर कम्पेअर करतो. एक्सेस रिएजंटची स्टॉइशियोमेट्री आपण प्रोडक्टच्या बरोबर कम्पेअर करून आपल्याला आन्सर कधी मिळत नाही, चुकीचं मिळतं. कारण आपण लिमिटिंग रिएजंटची डेफिनेशन म्हणतो, लिमिटिंग रिएजंट म्हणजे असा रिएजंट जो रिएक्शन मध्ये कम्प्लिटली रिॲक्ट होतो. काय होतो, रिएक्शन मध्ये कम्प्लिटली काय होतो तर रिॲक्ट होतो. तर इथं बघा आता काय लिहिणार आहे, देअरफॉर 5 मोल ऑफ O2, 5 मोल ऑफ O2 काय देते, 4 मोल्स ऑफ काय देते तर NO. 5 मोल्स ऑफ O2, 4 मोल्स ऑफ काय देते तर NO. तर किती मोल आहे आपल्याकडे ऑक्सिजनचं, एकच आहे अवेलेबल मोल, अवेलेबल मोल एकच आहे. सो 1 मोल ऑफ O2 gives X मोल ऑफ काय देणार आहे तर NO. काय करणार ह्याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन, मग इथं काय येणार आहे, 5 into X is equals to 4 into 1. So X is equals to 4 by 5. ह्याला मल्टिप्लाय बाय 2 करते, ह्याला मल्टिप्लाय बाय 2 करते, 8 बाय काय आलं तर 10. 8 बाय 10 म्हणजे 0.8 moles of what is formed, NO is formed. समजलं का काय केलं, कटबीट नाही करत केलं मी. काय केलं, 5 आहे ना, 5 ला 10 मध्ये कन्वर्ट करू शकतो, तर त्याच्या न्यूमरेटरला पण 2 न मल्टिप्लाय केला आणि डिनॉमिनेटरला पण 2 न मल्टिप्लाय. 8 बाय 10 म्हणजे किती येणार आहे तर 0.8. समजतंय का, येस ऑर नो, लिहून घ्या. तर हायड्रोक्लोरिक ऍसिड, इथं बघा कॅल्शियम कार्बोनेट CaCO3 ह्याला HCl बरोबर जेव्हा आपण ट्रीट करतो तर आपल्याला कॅल्शियम क्लोराईड, कार्बन डायऑक्साइड आणि काय मिळते तर वॉटर. आता क्लोरीन किती आहे 2, हायड्रोजन किती आहे 2, म्हणजे HCl किती असणार आहे तर 2. ही स्टँडर्ड रिएक्शन झाली की कॅल्शियम कार्बोनेट, तुम्हाला जी स्टेटमेंट दिली आहे कॅल्शियम कार्बोनेट आणि HCl रिॲक्ट झालं की कोण लिमिटिंग रिएजंट असणार आहे. बरं ठीक आहे, मला सांगा अवेलेबल अमाऊंट काय सांगितलेत कॅल्शियम कार्बोनेटचे, अवेलेबल अमाऊंट काय काय आहेत सांगा. कॅल्शियम कार्बोनेटची किती आहे तर 10 ग्रॅम आहे आणि HCl ची किती आहे तर 15 ग्रॅम. हे अवेलेबल अमाऊंट आहे, पण स्टँडर्ड कंडिशन प्रमाणे मोलार मासेस. कॅल्शियम कार्बोनेट किती आहे 1 मोल ऑफ CaCO3 आहे, मग 2 मोल्स ऑफ काय आहे तर 2 मोल्स ऑफ काय आहे तर HCl. किती मोल ऑफ HCl आहे
किती मोल ऑफ HCl आहे? 2 मोल्स ऑफ काय तर HCl. कॅल्शियम क्लोराईड किती आहे ह्याचा काही संबंध नाही, हेच काय प्रोडक्ट्स आहेत, प्रोडक्ट्स आपण फाइंड करतो. 1 मोल ऑफ कॅल्शियम कार्बोनेट म्हणजे किती असते? 1 मोल ऑफ कॅल्शियम कार्बोनेट म्हणजे 100 ग्रॅम. मोबाईल सायलेंट करा. 1 मोल ऑफ कॅल्शियम कार्बोनेट म्हणजे 100 ग्रॅम ऑफ काय तर कॅल्शियम कार्बोनेट असते. आणि हायड्रोक्लोरिक ऍसिड 2 into 36.5 ग्रॅम येणार आहे, कारण एकाचं 36.5 ग्रॅम आहे. असं काय नाही, असं कधी म्हटलं मी तुला? नाही, सगळीकडे तसं व्हायचं काय होत नाही. नाही नाही नाही, असं मीच काय शिकवलेलं नाही. हे जे आहे हे रिक्वायर्ड स्टँडर्ड कंडिशन्स आहेत. ही स्टँडर्ड कंडिशन आहे. स्टँडर्ड कंडिशन मध्ये मला माहिती आहे की 100 ग्रॅम ऑफ कॅल्शियम कार्बोनेटला 2 into 36.5 ग्रॅम ऑफ हायड्रोक्लोरिक ऍसिड लागतं. आपण फाइंड करायचं की मग 10 ग्रॅमला किती HCl लागणार किंवा 15 ग्रॅम ऑफ HCl ला किती कॅल्शियम कार्बोनेट लागणार. मग ज्याबरोबर आपण कम्पेअर करतोय, आता मी काय करणार आहे, 100 ग्रॅमला एवढं HCl मिळतंय तर 10 ग्रॅमला किती मिळणार? कोणाला कम्पेअर केलं? HCl ला. मग HCl चा अवेलेबल अमाऊंट किती आहे आणि रिक्वायर्ड किती आहे? रिक्वायर्ड कॅल्क्युलेशन न काढणार. कशानं काढणार? हा, जर रिक्वायर्ड कमी असेल आणि अवेलेबल जास्त तर एक्सेस. जर रिक्वायर्ड जास्त आहे आणि अवेलेबल तर लिमिटिंग. सो इथं मी काय म्हणणार आहे, सगळ्यात पहिला की 100 ग्रॅम of CaCO3 requires 2 into 36.5. 5 ones are 5 twos are 10, carry 1, 6 to 6, 12, 13, 3 ones are 3 twos are 6. 6 are 13, 3 ones are 3 to 6, 7. 73 ग्रॅम ऑफ काय लागणार आहे तर HCl. तर 10 ग्रॅम ऑफ CaCO3 ला किती ग्रॅम ऑफ HCl लागणार? हे रिक्वायर्ड कंडिशन फाइंड करतोय आपण. काय फाइंड करतोय? रिक्वायर्ड. मग इथं काय येणार आहे, 100 into x is equals to 73 into काय येणार आहे तर 10. सो x is equals to 73 into 10 डिवायडेड बाय काय येणार आहे 100. हा 0 कट म्हणजे किती येणार आहे 7.3 ग्रॅम. किती येणार आहे 7.3 ग्रॅम. मला सांगा मग आता कंडिशन प्रमाणे इथं बघा 7.3 ग्रॅम ऑफ काय आहे तर HCl. अवेलेबल HCl किती आहे? येस, अवेलेबल HCl काय आहे 15 ग्रॅम. पण लागतोय रिक्वायर्ड HCl किती आहे? येस, अवेलेबल HCl 15 ग्रॅम आहे पण रिक्वायर्ड किती आहे 7.3 ग्रॅम. मग रिक्वायर्ड हा कमी आहे. रिक्वायर्ड HCl इज लेसर दॅन अवेलेबल. लागतोय कमी आहे जास्त एक्सेस. लागतोय कमी एक्सेस आहे. मग HCl इज एक्सेस. HCl इज एक्सेस रिएजंट. आणि जर HCl एक्सेस रिएजंट आहे आणि जर HCl एक्सेस रिएजंट आहे तर who will be limiting? CaCO3 is a which reagent? Yes, CaCO3 is a limiting reagent. CaCO3 is a limiting reagent. Note down करा. तर सांगा मला क्वेश्चन काय आहे? कोण फॉर्म झाले? NO2 is formed. What is formed? NO2 is formed when NO and O3 reacts. NO and O3 reacts. आता याची बॅलन्स रिएक्शन. NO in the gaseous state plus O3 in the gaseous state gives
NO2 in the gaseous state plus O2 in the gaseous state. मला सांगा इथं अवेलेबल अमाउंट्स ऑफ NO आणि O3 किती आहेत सांगा. हो, अवेलेबल अमाउंट ऑफ NO किती आहे सांगा. अवेलेबल अमाउंट ऑफ NO किती आहे. 0.740 ग्रॅम. आणि ऑक्सिजन अवेलेबल किती आहे. फक्त NO 0.740 ग्रॅम आहे. आणि काय आणि ऑक्सिजन किती आहे. हे अवेलेबल झालं. परत आपण काय फाइंड करणार आहे. स्टँडर्ड कंडिशन्स. स्टँडर्ड कंडिशन्स मध्ये आपल्याला माहित आहे की 1 मोल ऑफ NO ला 1 मोल ऑफ काय लागतंय O3. मग याचे मोलार मास स्टँडर्ड कंडिशनचे नायट्रोजन 14 आणि ऑक्सिजन 16. 14 + 16 30. म्हणजे काय होणार आहे इथं 30 ग्रॅम ऑफ NO आणि 16 मध्ये 16 16 टू 32 16 3 48 48 ग्रॅम ऑफ O3. 30 ग्रॅम ऑफ NO ला 30 ग्रॅम ऑफ NO ला 48 ग्रॅम ऑफ काय लागतंय तर O3. मग 0.74 ग्रॅमला असं फाइंड करायचं. 30 ग्रॅमला जर 48 लागतंय तर 0.74 ग्रॅम ऑफ NO ला किती ग्रॅम ऑफ ऑक्सिजन लागतं. मग ह्यापेक्षा जास्त लागत असेल तर लिमिटिंग आणि ह्यापेक्षा अवेलेबल ऑक्सिजन पेक्षा कमी लागत असेल तर एक्सेस. मग ठीक आहे, इथं लिहूया 30 ग्रॅम ऑफ NO requires 48 gram of O3. 30 gram of NO requires 48 gram of O3. Then 0.740 gram of NO requires X gram of what? O3. ह्याला क्रॉस मल्टिप्लाय करा. 30 into X is equals to 48 into 0.740. So X is equals to 48 into 0.740 divided by 30. 6 5s are 30. 6 5s are 30. 6 6s are 36. 6 7s are 42. 6 8s are 48. 5 1s are 5 zeros are परत 5 1s are 5 राहिलं 2. 5 4s are 20 राहिलं 4. 5 8s are. So X is equals to 8 into 0.148. 8 8s are 64. 6 carry. 8 4s are 32. 33 34 35 36 37 38. 8 4s are किती येते 32 33 34 35 36 37 38. 8 8 was 8 9 10 11. 1.184 ग्रॅम ऑफ काय लागतंय O2. दिस इज इंटरेस्टिंग. ऍक्च्युअली अवेलेबल O2 किती आहे. अवेलेबल O2 किती आहे. अवेलेबल O2 किती आहे. अवेलेबल O2 आहे 0.670 ग्रॅम आणि रिक्वायर्ड O2 किती आहे. रिक्वायर्ड O2 किती आहे. गिवन कंडिशन प्रमाणे रिक्वायर्ड O2 1.184 ग्रॅम. मी तर काय म्हणणार आहे required O2 is greater than what? Available. Required is greater than what? Available O2. Required is greater than available O2. Therefore, who is limiting? O2. लागतंय जास्त पण आहे कमी. म्हणजे O2 हा लिमिटिंग रिएजंट आहे. O2 हा लिमिटिंग रिएजंट आहे आणि NO हा येस एक्सेस रिएजंट. O2 हा लिमिटिंग रिएजंट आहे आणि NO हा एक्सेस आहे एक्सेस.
रिक्वायर्ड जर जास्त असेल आणि अवेलेबल कमी असेल म्हणजे तो लिमिटिंग असतो. म्हणजे तो काय असतो? लिमिटिंग. हा क्वेश्चन मध्ये काय काय करायचंय? सगळ्यात पहिला तुम्हाला लिमिटिंग रिएजंट फाइंड करायचंय. त्या लिमिटिंग रिएजंट पासून प्रोडक्ट किती फॉर्म होत आहे हे फाइंड करायचंय. आणि मग जो तुमचा एक्सेस रिएजंट आहे तो एक्सेस रिएजंट अनरिएक्टेड किती राहणार? एक्सेस रिएजंट अनरिएक्टेड किती राहणार हे फाइंड करायचं. सगळ्यात पहिला बघा युरिया. आता युरिया हा कसा फॉर्म झालाय? तर बघा युरिया NH2CO NH2 NH2CO NH2 NH2 twice CO सॉरी NH2CO NH2 युरिया असतो. इज प्रिपेअर्ड बाय ट्रीटिंग अमोनिया अँड कार्बन डायऑक्साइड. मग किती मोल ऑफ अमोनिया लागतंय? 2 मोल ऑफ अमोनिया आणि 1 मोल ऑफ कार्बन डायऑक्साइड जेव्हा रिॲक्ट होतो तेव्हा युरिया आणि वॉटर मिळतं. आता ह्या प्रोसेस मध्ये रिॲक्टंट काय काय घेतलंय? तर 637.2 ग्रॅम ऑफ काय घेतलंय? अमोनिया घेतलंय. 637.2 ग्रॅम ऑफ काय घेतलंय? अमोनिया घेतलंय. पुढं त्याला कणाबरोबर ट्रीट केलं 114 ग्रॅम ऑफ CO2. त्यांनी विचारले विच ऑफ द टू रिॲक्टंट, मग अमोनिया आणि कार्बन डायऑक्साइड हे दोन रिॲक्टंट आहे. यातला लिमिटिंग रिएजंट कोण आहे? मग लिमिटिंग रिएजंट मिळाल्यानंतर काय फाइंड करणार? कॅल्क्युलेट द मास ऑफ अमोनिया युरिया फॉर्म किती आहे. आणि मग तुम्हाला जर लिमिटिंग मिळाला तर तो लिमिटिंग एक्सेस बरोबर किती रिॲक्ट होतो ते फाइंड करू शकताय. आणि हाऊ मच एक्सेस रिएजंट इन ग्रॅम्स left at the end of the reaction that remains unreacted at any time t. 4 मार्काला हा प्रश्न विचारतात एक्झामला विचारला तर. ठीक आहे, किंवा नीट किंवा जेईला आला तर 4 मार्कालाच असतो. कॅल्क्युलेशन थोडे सोपे असतात, पटपट होतील असे असतात. मग रिॲक्शन काय आपल्याकडे? रिॲक्शन काय आपल्याकडे बघा. पहिला 2 times ammonia in the gaseous state reacts with carbon dioxide in the gaseous state to gives what? Urea NH2CO NH2 युरिया NH2CO NH2 प्लस H2O. मला 2 रिॲक्टंटचे मासेस दिलेले आहेत. काय दिलंय? 2 रिॲक्टंटचं काय दिलंय? मास. आता 2 रिॲक्टंटचा मास मध्ये कार्बन डायऑक्साइडचा मास किती दिलाय? अवेलेबल मासेस बघा. हा इथं बघा अवेलेबल रिॲक्टंट इन ग्रॅम्स. मग अवेलेबल मध्ये कार्बन डायऑक्साइड किती आहे? 1142 ग्रॅम आहे. आणि अमोनिया किती आहे? अमोनिया 637.2 आहे. अमोनिया किती आहे? 637.2 ग्रॅम. आता मी ह्याचं कंपॅरिझन स्टार्ट करणार स्टँडर्ड रिॲक्शन पासून. कसं? स्टँडर्ड मध्ये मला काय दिसतंय? 2 मोल ऑफ अमोनिया, 2 मोल ऑफ अमोनियाला 1 मोल ऑफ काय लागतंय तर ऑक्सिजन. 2 मोल ऑफ अमोनिया म्हणजे 2 × 17 ग्रॅम बाळांनो. का सांगा? नायट्रोजन 14 आणि हायड्रोजन 3. 14 + 3 17 ग्रॅम. ठीक आहे. नेक्स्ट 1 मोल ऑफ ऑक्सिजन. 1 मोल ऑफ ऑक्सिजन म्हणजे 32 ग्रॅम ऑफ काय आहे तर CO2 44 ग्रॅम. CO2 किती असते तर 44. कार्बन 12 आणि ऑक्सिजन 32. 12 आणि 32 44. सो 44 ग्रॅम ऑफ काय आहे तर CO2. ही स्टँडर्ड कंडिशन आहे. आता या स्टँडर्ड कंडिशनला मी कम्पेअर करणार काय? 34 ग्रॅम 17 × 34 34 ग्रॅम ऑफ अमोनिया 44 ग्रॅम ऑफ CO2 देतोय. तर 637.2 ग्रॅम ऑफ अमोनिया किती ग्रॅम ऑफ कार्बन डायऑक्साइड देणार? आता माझ्याकडे जे अवेलेबल आहे ते 1142 आहे. ह्यापेक्षा जास्त CO2 आला लागतंय जास्त आहे कमी तर एक्सेस लिमिटिंग. लागतंय जास्त पण अवेलेबल कमी आहे तर लिमिटिंग. पण लागतंय
कमी, अवेलेबल जास्त. तर तुमचा CO2 काय झाला तर एक्सेस, आणि जर CO2 एक्सेस झाला तर अमोनिया काय असणार आहे, लिमिटिंग. CO2 जास्त असेल तर अमोनिया काय असणार आहे, लिमिटिंग. मग इथं बघा पुढच्या कंडिशनला काय काय करणार, काय लिहिणार आहे, 34 ग्रॅम ऑफ अमोनिया. 34 ग्रॅम ऑफ अमोनिया रिक्वायर्स हाऊ मच, येस 44 ग्रॅम ऑफ काय लागणार आहे तर CO2. 34 ग्रॅम ऑफ अमोनियाला, अमोनिया NH3, 34 ग्रॅम ऑफ अमोनियाला 44 ग्रॅम ऑफ CO2 लागतंय. तर 637.2 ग्रॅम ऑफ अमोनियाला किती ग्रॅम, येस x ग्रॅम ऑफ काय लागणार आहे तर CO2. क्रॉस मल्टिप्लाय करा, 34 into x is equals to 44 into 637.2. So x is equals to 44 into 637.2 divided by 34. हा 1 जा, हा 7 जा, हा 2 जा, हा 2 जा. ह्याचं तुम्ही लॉग बघा डायरेक्टली, लॉग आणि अँटी लॉग बघून सांगा मला पटकन आन्सर. हा 0.91 चा 6 आणि मीन डिफरन्स 2 मध्ये 8241 plus 4. 8241. सो 8245 इथं कॅरेक्टरिस्टिक 2 आहे, 2 + 1 3, म्हणजे 824.5 ग्रॅम ऑफ काय लागणार आहे तर CO2. नाव अवेलेबल आणि रिक्वायर्ड, इथं बघा अवेलेबल CO2 किती आहे, अवेलेबल किती आहे 1142 ग्रॅम, आणि रिक्वायर्ड किती आहे, येस रिक्वायर्ड CO2 किती आला आपलं 824.5 ग्रॅम. सो रिक्वायर्ड कमी आहे, रिक्वायर्ड CO2 कमी आहे अवेलेबल CO2 पेक्षा. मग कोण असणार आहे, CO2 इज एक्सेस, लागतंय कमी, अवेलेबल आहे जास्त. सो CO2 काय झाला तर CO2 एक्सेस. CO2 एक्सेस तर कोण लिमिटिंग असणार आहे, अमोनिया इज अ लिमिटिंग रिएजंट. बरं, अमोनिया लिमिटिंग रिएजंट मिळाल्यानंतर काय फाइंड करायचं की युरिया किती फॉर्म झाले, व्हॉट इज द प्रोडक्ट फॉर्म. मी तुम्हाला काय म्हटलं, जेव्हापर्यंत तुम्हाला लिमिटिंग रिएजंट मिळत नाही तेव्हापर्यंत तुम्ही प्रोडक्ट रिएक्शन क्रिएट करू शकत नाही, कारण लिमिटिंग रिएजंट कम्प्लिटली रिॲक्ट्स अँड स्टॉप्स द रिएक्शन. सो इथं पुढे बघूया परत, 2 times ammonia plus CO2 in the gaseous state gives urea NH2CO NH2 प्लस काय देणार आहे तर H2O. मला माहित आहे की 34 ग्रॅम ऑफ अमोनिया, 34 ग्रॅम ऑफ अमोनिया किती देत आहे 60 ग्रॅम ऑफ युरिया. याचं मोलार मास 60 येते, फाइंड करा पाहिजे असेल तर. 14 आणि 14 किती झाले 28, 28 प्लस 4 32, 32 प्लस 12 आणि 12 प्लस 16 60 ग्रॅम येते. आता नेक्स्ट माझ्याकडे अवेलेबल किती आहे, लिमिटिंग 637.2 ग्रॅम ऑफ काय आहे तर अमोनिया. सो 637.2 ग्रॅम ऑफ अमोनिया x ग्रॅम ऑफ काय देते तर युरिया. परत याचं क्रॉस मल्टिप्लाय करा, 34 into x is equals to 60 into 637.2. So x is equals to 60 into 637.2 divided by काय येणार आहे 34. 60 चा लॉग सांगा, 60 चा लॉग सांगा, 1 पॉइंट 60 चं शून्य मध्ये लॉग सांगा, 77 काय आलं तर 82. ठीक आहे, 637.2 डेसिमलच्या आधी किती आहे 3, 3 मायनस 1 2, 363 चं 7 मध्ये, आणि मीन डिफरन्स 2 मध्ये सांगा 804 ऍड करून मीन डिफरन्स 8042. आता हे दोन्ही मल्टिप्लिकेशन आहे म्हणजे ऍड करायला पाहिजे. मग 2 2 चा काय येणार आहे 4,
8 plus 4 12, 7 plus 1 8, 8 sons 14 plus 1 15, 2 3 4 minus 1.34 चं 0 मध्ये लॉग सांगा. 5 3 1 5. आता इथं 14 minus 5 9 येणार आहे. 1 minus 1 काय येणार आहे 0. इथं काय येणार आहे, इथं काय येणार आहे 6 7 येणार ना इथं. 7 minus 4 3 काय येणार आहे तर 4 आणि 5 minus 5 0 आणि इथं 3. 0.04 चं 09 मध्ये अँटीलॉग बघा. 09 मध्ये 0.04 चं 09 मध्ये अँटीलॉग. का हा राईट 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 राईट. एक मिनिट 14चं 5, 14 मधून 5 गेले 9 आलं. हा 1 minus 1 0 संपला. इथं 8 minus 3 5, 5 minus 5 0. 0.5 चं 0 मध्ये आणि मीन डिफरन्स 9 मध्ये. 1124 1124 कॅरेक्टरिस्टिक 3 आहे. 3 plus 1 4. So 1224 gram of ammonia. So amount of ammonia produced, amount of ammonia produced is equals to किती आहे तर 1124 gram of ammonia. 1124 gram of what? ammonia. हे ammonia मिळालं. पुढं त्यांनी म्हटले एक्सेस रिएजंट किती राहिलं. हे बघा इथं एक्सेस रिएजंट इथंच करते. amount of CO2 that remains what? That remains what? That remains unreacted. मला सांगा अवेलेबल किती आहे O2? अवेलेबल CO2 मायनस काय करायचं रिक्वायर्ड म्हणजे दॅट इज रिमेन्स अनरिएक्टेड. मग इथं किती आहे अवेलेबल किती आहे 1142 मायनस रिक्वायर्ड किती आहे तर 824.5. ह्याला सबस्ट्रॅक्ट करून जे काय येईल दॅट इज ग्रॅम ऑफ एक्सेस अमाउंट ऑफ CO2 दॅट रिमेन्स अनरिएक्टेड. अमाउंट ऑफ CO2 दॅट रिमेन्स available minus required. Available CO2 minus required CO2 is the amount of CO2 that remains unreacted at any time t. या सगळ्या क्वेश्चन आता